झालं आपलं मस्त असं सांबार तयार. हे बघा, पातळच ठेवले मी, घट्ट नाही केले कारण थोड्या वेळाने अजून ते घट्ट होतं. हे बघा, जरासं गार झालं की छान मस्त त्याच्यावर तरी येते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमी साधं वरण आमटी खाऊन कंटाळा येतो, तर म्हटलं चला आज जरा वेगळं काहीतरी आमटीचा प्रकार करावा. तर मी आज सांबार करणार आहे. चला दाखवते तुम्हाला मी काय काय घेतले. हे बघा, दाखवते थांबा. हे बघा, मसुराची डाळ 2 चमचे घेतली मी, उडदाची डाळ 2 चमचे, तुरीची डाळ 2 चमचे आणि मुगाची डाळ 2 चमचे अगदी. लाल भोपळा घेतला आहे, टॉमॅटो, वांगं, थोडंसं गाजर आणि शेवग्याची शेंग, कांदा सगळं चिरून घेतलं आहे. भाज्या त्याआधी ना ही डाळ सगळी अगदी 2-2 चमचे घेतली आहे बघा डाळ. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त अगदी तुरीची डाळ पण घेऊ शकता किंवा मुगाची घेऊ शकता. मी आपलं थोडंसं मिक्स असावेत म्हणून 2-2 चमचे सगळ्या डाळी घेतल्यात. ह्या धुवून घेते आणि मग कुकरला लावते. धुवून घेते डाळी. कोणी कोणी काय करतं, डाळ आणि भाज्या सगळं एकत्र कुकरमध्ये शिजवून घेतात आणि मग फोडणी घालतात. तर मी आधी कुकरमध्ये डाळी शिजवून घेणार आहे. हे बघा, डाळी धुवून थोडीशी हळद घातली आणि कुकरमध्ये घालते. 3 शिट्ट्या होऊ देते त्याच्या. आपल्या नेहमीची डाळ शिजवतो आपण तशा. हे बघा, 3 शिट्ट्या झाल्या, वाफ गेली कुकरची. आता उघडते. त्याआधी आता ह्या भाज्या घालते सगळ्या शिजायला. मी तेल घालते भरपूर बघा चांगलं. मोहरी घातली, थोडासा लसूण अख्खाच घातलाय, 2-3 तमालपत्राची पानं घातली. माझ्याकडे आज कढीपत्ता नव्हता, तमालपत्राची पानं घातली. कांदा घातला. आता एक एक करून भाज्या, जरा कांदा थोडासा लाल परतला की सगळ्या भाज्या घालून घेते. नेहमी खरं तर वरण साधं खाऊन कंटाळा येतो, म्हणून म्हटलं चला आज जरा सांबार करूया मस्त. वांग्याच्या फोडी घातल्या, गाजर, भोपळा, शेवग्याची शेंग सगळं त्यात घालून घेतलं. मस्त परतून घेते चांगलं. सगळ्या भाज्या ह्या कुकरमध्ये शिजवल्या तरी चालतात, पण मी म्हटलं चला कढईमध्येच घालते. टॉमॅटो घातला त्यात आणि चांगलं एक जीव करून घेते परतून. 2 मिनटं झाकण ठेवते म्हणजे त्या वाफवतात भाज्या चांगल्या. हे बघा, चांगल्या वाफवल्या. मीठ घातलं. हा बघा, हा सांबार मसाला आहे, तो घालून टाकते. त्यातला थोडासा वापरला होता मी, आता आहे तो सगळा घालून टाकते. हा घरातला मसाला घातला. हा बघा, सांबार मसाला सगळा घालून टाकला. थोडासा वापरला होता एका पाकिटातला मी. परतून घेते चांगलं. लाल भोपळ्याऐवजी तुम्ही दुधी भोपळा घातला तरी चालेल. मी लाल भोपळा आणला होता म्हणून तो घातला. तर परत झाकण ठेवते. हे डाळ बघा, तोपर्यंत जरा थोडीशी रवीनं घोटून घेते मी. चांगली शिजली ती, पण तरी पण थोडी घोटून घेतली. हे बघा, तोपर्यंत भाज्या चांगल्या वाफवल्या. जवळजवळ त्या शिजल्याच असतात भाज्या त्या, तर चांगल्या वाफवून घेतल्या ना, पाणी न घालता. आता ही डाळ सगळी त्यात घालून घेते.
हे बघ, आता आपल्याला किती पाणी घालायचे त्याप्रमाणे पाणी घालायचं त्यात. मी अजून कुकर जरा विसळून घातलं पाणी, थोडंसं अजून घालीन. थोडंसं सांबार सैलच असलेलं चांगलं. हे बघ, मस्त असं हलवून घेतलं बघा चांगलं. आता उकळी येऊ देते त्याला. भाज्या पण वाफवलेल्या आहेत चांगल्या, डाळ शिजलेली, त्यामुळे मग थोडीशी उकळी येऊन दिली चांगली की झालं. हे बघ, असं सैलच ठेवते जरा. बघा, ही चिंच टाकली थोडीशी आणि गॅस बंद करून टाकते. झालं आपलं मस्त सांबार. सांबार भात वगैरे खाऊ शकतो आपण, मस्त छान लागतं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.